हाय का नाही कोणी घरात? काय हो बाई, या ना, बसा ना. आज लय सकाळी सकाळी आल्या. अहो बाई, ते निकाल लागलाय, माझी पोरगी पास झाली म्हणून. रिझल्ट लागला होय? कसला हो? पोस्टाचा पेपर सुटली ना माझी पोरगी. हा काय? आणि ते वाटीत काय आणले? वाटी का? हा, साखर आणली त्याच्यात, धरा तुम्हाला. पेढे आणली का काय? साखर आणली काय बाया? अहो पेढे आणायचे मग. आता तुमची पोरगी एवढी पास झाली तर. अहो पेढे सांगितले त्यांना आणायला. सांगितले होय? बरं मग या, मग बसा. काम आवरलं काय तुमचं? काम का? काम नाही आवरलं अजून. झालंय स्वयंपाक, ते भांडे कपडे राहिलेत अजून. या बसा, जाऊ दे. काम काय आपलं रोजच चालू राहतंय. आपल्याला कवा निवांत असतंय लई, दिवसभर चालूचे काही ना काही. या बसा तुम्ही, आपण गप्पा मारू घडीभर. हा बसा. आहो पेढे सांगितले त्यांना आणायला, कारभाऱ्यांना. पण म्हणलं तोपर्यंत तुमचं तोंड गोड करावा. आहो ते रिझल्ट लागलाय ना, ते पोस्टाचा पेपर पास झाली बाई आमची पोरगी. बाई माझी पोरगी लय हुशार आहे बाई. पहिल्यांदाच पेपर दिला आणि पास झाली बघा. आहो बाई, तुमची सोनी पण ते पेपर देते ना, ते स्पर्धा परीक्षेचं? देते ना. काय करते ते? UPSC. UPSC करते काय? आणि मला सांगा, ती MPSC नाही करीत काय? MPSC UPSC दोन्ही करते काय? अहो मला म्हणायचं होतं, ते तुम्ही माग ते तिला कुठं दिल्लीला काय पाठवलं होतं ना? हा ना, क्लास लावले होते. 2 लाख रुपये गेले. काय करता आता बाई? आणि किती दिवस राहिली तिथं? मस्त वर्षभर पाठवलं होतं. वर्षभर काय? बाई लयच खर्च झाला ग बाई. मग कुठे सोनी आता? मग काय करते मग आता? टेरेसवर गेली अभ्यास करायला. वरती टेरेसवर बसली काय अभ्यास करायला? आणि तुम्ही तिला ती अभ्यासिका नाही लावली काय? लावलेली आहे ती पण. आज नाही गेली का? टेरेसवर अभ्यासच करते का पण? काय म्हणल्या? काय नाही. मी काय म्हणलं, 2 लाख रुपये खर्च झाला आणि त्या 2 लाखात जर 3 लाख घातले असते तर लग्नच झालं असतं ना बाई तिचं. मस्त झालं असतं, पण काय करतात मग काय तर. बर तिला म्हणावा नुसतं त्या UPSCच्या आणि त्या मोठ्या MPSCच्या काही नादी लागती. आपले बारीक सारीक पेपर द्यायचे ना. माझी बघा पोरगी कशी, आता ती पोस्टाचा पेपर सुटली. मग आता आम्ही तिला कलेक्टर पोरग पाहणार आहे. हा, ती म्हंटली आताच नाही लग्न करायचं आई, मला थांब थोडा दिवस, पण आम्ही आता बघायला चालू करणार आहे बाई. मग आता आमची पोरगी एवढा पोस्टाचा पेपर सुटली, मग आता काय तिला अशीच ठेवायची काय कवर हवी? तुमच्या सोनील जरा सांगा ना, म्हणावं काय ती नुसतं बसली ते UPSCचं लावून. आणि सोन्याला बी तेच करायला पाठवणार आहे का तुम्ही आता, ते UPSC आणि MPSC? त्याला आपलं सरळ डिप्लोमा करायला लावा आणि त्या कंपनीत पाठवून. हे असं काय बाई, वर्षाला 2-2, 3-3 हजार घालायचे. आणि ती सोनी तुमची का आता अभ्यास करते, 2 वर्ष झाले. आता इथं घरी येऊन बी तिला जवळजवळ 5 महिने झाले असते. आणि अजून तिच्याने एक सुद्धा पोस्ट निघाना काय? 1000 नाही हो, लाख गेलेत, लाख. अभ्यासच करते का पण? नाही म्हणजे लक्ष ठेवीचा. तुम्हाला सांगते, माझ्या माहेरात नाही का तिकडं ते पोरं अभ्यासिकेला जायचे. आणि काय आजकाल एक तर पोरी भेटत नाही, लय अवघड झाले बाई. ती एक पोरग जायचं अभ्यासिकेला आणि ती कुठली काय नवीन पोरगी आलती त्या अभ्यासिकेत. आणि दोघांनी लग्नच केलं ना बाई डायरेक्ट. पोस्ट राहिली, सगळंच राहिलं ना. आता काय मोठ्या गाया करून दिल्यात त्याच्या आई वडिलांनी. आणि मग आता काय झालं सगळं. आता MPSC झाली, UPSC झाली, सगळं झालं आता. तर म्हणलं लक्ष द्या तुम्ही. हे बघा बाई, राग नका वाटून घेऊ, पण कसं आहे आजकाल दुनिया लई बेकार आहे. कोणाचा काय भरवसा आहे?
आपल्या पोरींकडे आपणच लक्ष द्यायचं. हो बरोबर आहे बाई तुमचं. मग काय नुसतं असं अभ्यास करून काय होतंय, त्याला डोकं बी नीटनेटकं लागतंय. नुसतंच वाचायचं वाचायचं काय लय अवघड झालंय. तर मला सांगा 50 जागा निघत्यात आणि त्याला 5-5 लाख मिळतात. आणि कवा या नंबर लागायची बाई लय अवघड आहे बाई आज. कशाला ते तुटून पडू 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 एवढा अभ्यास करायचा आणि पोस्ट निघायचा पत्ता नाही. तुम्ही तर बाई ती दिल्लीला घातली होती बाई पोरगी परत. तुम्ही सांगायचं ना तुमच्या कारभाऱ्यांना, कशाला दिल्ली बिल्ली एवढे पैसे खर्च करायचे. माझं कोण ऐकत आहे बाई, तिच्या बापाचा लाड आहे, त्यांच्या मनावर चलत आहे सगळं. तुमचं ऐकत नाही काय ते. माझी पोरगी बी म्हणती बर का, हो थांबाई थांबाई, कशाला लगेच पोरग बघायचं, कशाला लगेच पोरग बघायचं, थांब थोडा अजून अभ्यास करते, मोठी पोस्ट काढते. पण कशाला बाई ती आता भेटली नाही कशी का व्हायना. लय हाव बाई पोरींला बी आजकालच्या. घ्यायची जी पदरात पाडून आणि व्हायचं मोकळं, आई वडिलांना मोकळं करून टाकायचं. तुमच्या सोनीला बी सांगा असंच काहीतरी बाई. आपली बारीक सारीक काढ एखादी पोस्ट आणि ना तिचं लग्न करून टाका. आता कवर ठेवायचं. वय किती चाललंय बरं तिचं आता? 27. बाय 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 बाय. नाही बाई माझ्या पोरीचं अजून 25 हाय वय तिचं आता. पण ती म्हणते अजून थांबाई थांबाई. पण काय बाई एवढं कुठं वय असतं का? टाकायचं बाई लग्न करून एकदाच. आणि कुठं बाई हाताने कुटाना. मग तुमच्या सोनीला अजून आता तिचं 27 चाललंय आणि मग आता कवर तिला अजून अभ्यास करायचंय बाई. आता तिला जवळ करायचं तवर करू. बाद झालं ना म्हणा. आता किती पैसे खर्च करती, अजून लग्नाला बी लागतील ना. कुठून आणायचे बाई एवढे पैसे? तुम्ही ना एक काम करा, तुम्हाला आहे ना जर लग्न करायचं असेल ना तर हाय बर का, माझ्या बहिणीच्या आहे ना तिथं जवळच एक पोरगा आहे. हा चांगलं इंजिनियर आहे म्हणती बाई ती. आणि कंपनीत कामाला जाता येते बर का. त्याला पगार आहे 25,000. मग बघा बाई तुम्ही आता काय करायचं. होय बाई मग बरं आहे हो. हा त्याला 25,000 पगार आहे. आणि आत्ताच लागलेला आहे ना, जवळजवळ वर्ष 1.5 वर्ष झालंय त्याला लागून. आता आजकाल पगार नसतात ना सुरुवातीला, मग हळूहळू चट वाढत आहेत. मान्य शहर ठिकाणी लय महागाई राहती. पण आता घ्यायचं ऍडजस्ट करून. मग आता कवर ठेविता, घरात ठेवून ठेवून काय तिचं काय हे होणार आहे का बाई. आता मला सांगा, ती पोरीची जा तशी घरात ठेवून जमत असती का कवर बी? तिला तुम्ही एकदाच विचारूनच घ्या. आता म्हणा कवर अभ्यास करायचंय बाई तुला, तो याच्याने होतंय का? आणि तुम्ही जर अधून मधून जाऊन बघत जा, ती टेरेसवर बसती पण अभ्यासच करते का? आजकाल पोरं आहेत ना अभ्यासाच्या नावाखाली असं पुस्तक धरते पुढून, त्याच्या आत मोबाईल ठेवते. लय अवघड बाई, लय अवघड. लय लक्ष द्यावं लागत आहे बाई. मग काय तर मग बघा विचार करून तुम्ही. ते पोरगा हाय बाई आणि ते शिकीन ना तिला पुढं. ती काय तिला काय घरी बसून देईन का? हा मग तसं विचारूनच घ्या तुम्ही आधी. तिला म्हणा मग चालूत कर ना अभ्यास आणि काढ एखादी पोस्ट. बाई लग्न झाल्यावर पोरं झाले मग कसा अभ्यास करायचा? पोरं झाल्यावर वय अभ्यास? लग्न झालं का पोरं झालेच आणि मग कसं काय अभ्यास करेन ती? सांगा तुम्ही मला. आता एवढं सोपं वाटते का? किती का अवघड पेपर आहेत ते. तुम्ही एक काम करा ना, तुमच्याच पोरीचं घ्या लग्न करून. आमच्या पोरीच्या काय मागं लागले, आमचं आम्ही बघू. कसं करायचंय तसं करू. तुम्ही नका एवढं टेन्शन घेऊ बाई. ज्याचं करावं भलं ते म्हणतंय माझंच खरं. काय करायचे ते करा, मला काय करायचंय. लग्न करा नाही तसेच ठेवा. 30 वयापर्यंत घरात ठेवा बसून. अजून मला काय करायचं? आम्ही आमचं बघू. नोकरी लावायचं का तसंच ठेवायचं का लग्न करायचे? तुम्ही तुमचं निघा बरं. सकाळ सकाळ कामं दिले सोडून आले तिथे डोकं खायला. निघा आता, बस झालं.